शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीचा डाव आखणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 2 महिला, 1 पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे। साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली। काही महिला आणि पुरुष साई मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले। संशयितांना ताब्यात घेतले असता एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला। उर्वरित 1 पुरुष, 2 महिला आणि 1 अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाईल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही 1 मोबाईल हस्तगत करण्यात आलाय। बालकाला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे। ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती। महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले। चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले। या वेषांतराच्या माध्यमातून पोलीस आणि मंदिर सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता। मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीत या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झालाय। श्री साईबाबा मंदिर परिसरामध्ये 2 महिला, 2 पुरुष आणि 1 बालक संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले होते। तसेच एका भाविकाकडून तक्रारही आली होती की आमची जी पर्स आहे तिला ब्लेडनं कट केलेला आहे, चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या अनुषंगानं पोलीस पथक तसेच संस्थांमधील सुद्धा सुरक्षा कर्मचारी यांनी चेक केला असता त्या ठिकाणी 2 महिला, 2 पुरुष आणि 1 बालक हे सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले। त्यामध्ये त्यांना ताब्यात घेतले असता 1 पुरुष पळून गेला, 1 पुरुष, 2 महिला आणि 1 बालक यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडं त्यांची झडती घेतली असता एकूण 10 मोबाईल, 1170 रुपये कॅश, ब्लेड्स, कटर्स या वस्तू मिळून आल्या। बालकाच्या ताब्यामध्ये सुद्धा 1 मोबाईल मिळून आला। सदर जे बालक आहे ते चिल्ड्रन होमला जमा करण्यात आलेलं आहे। आणि जे 3 आरोपी आहेत ते आहेत सय्यद खाजा सय्यद समद, जिल्हा कर्नूल, गोकुळा कलमाम्मा, जिल्हा कर्नूल, मनिकेला रमुलाम्मा, जिल्हा कर्नूल, आंध्र प्रदेश इकडचे हे आरोपी आहेत। एक जो पुरुष फरार आहे त्याचं नाव अजून निष्पन्न नाही। सदर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांची आज दुपारी पोलीस कस्टडी मागण्यात येईल आणि त्यामध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यात येईल। आरोपीचे शिर्डीमध्ये कुठे राहत होते? हे जे सगळे आहेत आरोपी हे भाविकांसारखाच वेश परिधान करून आणि दर थोड्या वेळाने, दर अर्ध्या तासांनी कपडे बदलून, म्हणजे महिला ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला, त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीमध्ये चेक केला असता त्यांनी परत साडी घातली। अशा पद्धतीने ते वेश बदलून जेणेकरून पोलिसांना किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय येऊ नये अशा परिस्थितीत फिरत होते। आणि सगळे मिळून ब्लेड्स, कटर्सच्या साहाय्याने चोरी करणे या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू होतं। त्यामुळे त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डीमध्ये कुठं वास्तव्य करत होते लोक? कुठं राहत? शिर्डीमध्ये हे 2 दिवसापूर्वीच आले होते। मंदिर परिसरातच ते राहत होते। त्याच ठिकाणी अवेलेबल असलेले जे स्नानासाठीचे वगैरे जे आहेत पॉईंट, तिथे ते आंघोळ वगैरे करून त्याच ठिकाणी राहत होते ते। आणि ते येतानाही, म्हणजे कर्नूलवरून येताना सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे की ते जे मोबाईल्स वगैरे आहेत त्यांनी त्यातले काही मोबाईल्स रेल्वेमध्ये सुद्धा चोरी केले आहेत। साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येत असतात। आधीच परप्रांतीय भिक्षकऱ्यांचा विषय ऐरणीवर आलेला असताना आता शिर्डीत परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या देखील सक्रिय असल्याचे समोर आलंय। त्यामुळे या चोळ्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान शिर्डी पोलिसांसमोर उभं राहिलंय। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।